नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दुर्गेच्या स्वागतासाठी भाविक झालेत सज्ज. नवरात्री पूर्वी देवीच्या मंदिरात तयारी सुरू. गणेश उत्सवात तरुणांच्या रक्तदानातून जीवनदान. 600 रुग्णांच्या मदतीला धावण्याचा अकोलेकरांचा विक्रम. शहर अतिक्रमण मुक्त, पण जड वाहनांच्या प्रवेशाचे काय? शहर वाहतूक पोलीस वाहतुकीचे दुर्लक्ष अधोरेखित. पटवी ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीत कैद झाली चोरी. सोन्याचे पेंडल चोरणे, तिघींना पडले महागात. डाबकी रोडवरील त्या आरोपीचा शोध केव्हा लागणार? पोलिसांचे पथक शोधात. नागरिकांचा संताप शिगेला. आता सविस्तर बातम्या. गणेश उत्सवाचा मंगलमय जल्लोष संपल्यानंतर आता सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. सोमवार 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असून 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. अकोला शहरात नवरात्रोत्सवाची विशेष धूम असते. बागेतली देवी अक्कलकोट रेणुका माता, अनिकटमधील आसरा माता, संतोषी माता, हरिहरपेठेतील सप्तशृंगी माता, अमृतवाडीतील कालंका माता, रेणुका नगरातील रेणुका माता, राजेश्वर मंदिरातील कालंका माता आणि राणी सती धाम यासारख्या प्रमुख मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आहे. देवीच्या मंदिरात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजावट केली जात आहे. ठिकठिकाणी देवीच्या प्रतिमा आणि मूर्तींना आकर्षक वेशभूषा केली जात आहे, ज्यामुळे मंदिरांना एक वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. कुरणखेड येथील चंडिका माता, पातूरची रेणुका माता, बाळापूरची बालादेवी, रुद्रायणीची माता आणि सांगरूळची अंबादेवी यासारख्या जागृत देवस्थानांवर भाविकांची अलोट गर्दी होते. या काळात या मंदिरांना जणू यात्रेचे स्वरूप आले असते. एसटी महामंडळाने देखील भाविकांच्या सोयीसाठी देवी दर्शनासाठी विशेष बसेस सुरू करण्याची योजना आखली आहे. संपूर्ण जिल्हा या 9 दिवसांच्या उत्सवासाठी उत्सुक असून सर्वत्र एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शक्ती, आराधना आणि दांडियाच्या गजरात हा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी आणि विविध संस्थांनी यंदाच्या गणेश उत्सवात रक्तदान शिबिरांचे आयोजन करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. रक्तदान शिबिरांमध्ये भक्तांनी रक्तदान करून अनेकांना जीवनदान दिले आहे. एका व्यक्तीने केलेले रक्तदान हे तिघांच्या मदतीला धावून जाते. 3 रुग्णांना या रक्तदानापासून आधार मिळतो. अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी रक्त महत्त्वाचा घटक ठरतो. यंदा गणेश उत्सव अकोलेकर तरुणांनी केवळ ढोल, ताशा, दिंडी आणि डीजेवर गोंगाट केला नाही, तर शहरातील रक्तदान चळवळ बळकट केली. अकोल्यातील मारवाडी प्रेस गणेश उत्सव मंडळाचे यासाठी विशेष कौतुक सर्वत्र होत आहे. जवळपास 200 तरुणांनी मारवाडी प्रेस गणेश उत्सव मंडळात रक्तदान करून नवा संकल्प येथे पूर्ण केला. यामध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. गणेश उत्सवादरम्यान मंडळांनी आणि नागरिकांनी दाखवलेला हा सामाजिक दृष्टिकोन अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा दर्जेदार उपक्रमाची आज समाजाला नितांत गरज आहे. ॲडव्होकेट सागर महल्ले यांनी घेतलेल्या कॅम्पमध्ये शिवपूर बुर्डी येथे 31 बॉटल्स रक्त संकलन करण्यात आले. आयुर्वेदिक कॉलेज गणेश मंडळाने 14 तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील गणेश उत्सव मंडळाने 26 बॉटल रक्त संकलित केले. दर्यापूर येथील सरकार गणेश उत्सव मंडळ आणि अकोल्यातील रामदासपेठ येथील चिंतामणी गणेश उत्सव मंडळी एकूण 30 बॉटल्स रक्त संकलित केले. सर्वाधिक रक्त संकलन हे अकोल्यातील मारवाडी प्रेस गणेश उत्सव मंडळाने केले असून त्यांचे या समाज उपयोगी कामासाठी सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील अतिक्रमण दूर करण्यावर प्रशासनाने भर दिलेला दिसतो, परंतु जड वाहने प्रवेशबंदी असताना बाजारात प्रवेश करताना दिसतात.
या गोष्टींना आळा कोण घालणार असा प्रश्न अनुत्तरित आहे। पुढील काळात दसरा दिवाळी हे महत्त्वाचे सण आहेत। बाजारात होणारी गर्दी लक्षात घेऊन संबंधित वाहनांना प्रतिबंध घालणे आवश्यक आहे। जड वाहनांना प्रवेश बंदी असताना वाहने शहरात आत येतात कशी हा संशोधनाचा विषय आहे। याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसते की जाणून बुजून वाहने जाऊ दिली जातात। प्रवेश बंदी असताना जड वाहने जात असतील तर त्याला पायबंद घातलाच पाहिजे, कारण ही बाब नागरिकांच्या सुरक्षेची निगडीत आहे। अशा वाहनांना मज्जाव करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। तसेच हा गंभीर प्रकार ताबडतोब थांबवणे गरजेचे आहे अशी जनभावना आहे। जड वाहने अपघात झाल्यास बिघडणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेस जबाबदार कोण असेल अशी विचारणा आता होत आहे। सर्व सोनारांच्या दुकानात सीसीटीव्ही असताना अशा ठिकाणी सोने चोरी करण्याचे धाडस कोणी करत नाही, पण 3 महिलांनी मोठ्या धाडसाने पटवी ज्वेलर्समध्ये हात साफ केला आणि आता त्या तिघी पोलिसांच्या ताब्यात आहेत। हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद आहे। शहरात जुन्या कापड बाजार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील प्रसिद्ध पटवी ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करायला आलेल्या 3 महिलांनी मोठ्या चलाखीने सोन्याचं पेंडल चोरले। ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जुन्या कापड बाजारातील पटवी ज्वेलर्समध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने 3 महिला दुकानात आल्या होत्या। त्या सोन्याचे पेंडल पाहत असताना त्यापैकी एका महिलेने एक पेंडल चोरले आणि त्यानंतर त्या तिघीही लगेच दुकानाबाहेर निघून गेल्या। दुकान मालकाला संशय आल्यावर त्यांनी पेंडल तपासले, तेव्हा त्यांना एक पेंडल कमी असल्याचे आढळले। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या महिला पेंडल चोरताना दिसल्या। चोरलेल्या सोन्याची पेंडलची किंमत जास्त असल्यामुळे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 3 महिलांना ताब्यात घेतले आहे आणि पोलीस पुढील तपास कार्यवाही करत आहेत। आज सकाळी 12:15 वाजता जुना कपडा बाजार इथे पटवी ज्वेलर्स नावाचं माझं दुकान आहे। तिथे 3 लेडीज हे कस्टमर बनून आल्या होत्या शॉपमध्ये। त्यांनी आम्हाला पेंडल दाखवण्यात सांगितले। आम्ही त्यांना पेंडल दाखवले। त्याच्यामध्ये त्यांनी एक पेंडल त्याच्यातलं उचललं आणि ते शॉपमधून चालले गेले। याच्या आम्हाला लक्षात येताच आम्ही पोलीस स्टेशन सिटी कोतवालीमध्ये याची कंप्लेंट दिली। पोलीस आले। पोलीसवाल्यांनी विचारपूस केली आहे आमच्याशी आणि पोलीसवाल्यांनी आता त्याच्यावर पुढची कारवाई करतील पोलीसवाले असं सांगितलं आहे। पेंडल होता आमचा जे त्यांनी नेलेलं आहे। चोरी करताना दिसले का? हो, चोरी करताना ते आम्हाला सीसीटीव्ही मध्ये आलेले पण आहे आणि आम्ही ती सीसीटीव्ही फुटेज पोलीसवाल्यांना पण शेअर केलेली आहे पोलीसवाल्यांसोबत। गणेश विसर्जनाच्या दिवशी डाबकी रोड येथील एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी तौहीद खान समीर खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, परंतु आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आरोपींवर याआधी बलात्काराचा गुन्हा दाखल आहे। या घटनेनंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली। शहरातील दोन्ही आमदारांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत आणि यासाठी 2 पथके तयार करण्यात आली आहेत। आरोपींचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे। नागरिकांचा दबाव पाहता आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। शिवापूरच्या शेतामध्ये बुधवारी सकाळी एक अत्यंत दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले।
तब्बल 10 फूट लांबीचा एक अजगर शेतात दिसला आणि त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली. पण या गर्दीत कोणीही त्याला इजा न करता त्याला जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. गावातील तरुणांनी तातडीने हक्काचे सर्पमित्र बाळ काळणे यांना बोलावले. अजगर दिसताच परमेश्वर ढोरे यांनी तात्काळ सर्पमित्र आणि मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना फोन केला. बाळ काळणे आणि सर्पमित्र संतोष वाकोडे लगेच घटनास्थळी पोहोचले. गवताच्या रंगाशी जुळणारा अजगर शोधणे सोपे नव्हते, मात्र बाळ काळणे यांच्या अनुभवाने आणि कौशल्याने त्यांनी त्या अजगराला सुरक्षितपणे पकडले. हा अजगर गेल्या 50 वर्षात प्रथमच शिवापूरच्या शिवारात दिसल्याने गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. या घटनेने गावातील लोकांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्ही होती. अजगर दिसल्यानंतर गावातील काही लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र सर्पमित्र बाळ काळणे यांनी लोकांची ही भीती दूर केली. त्यांनी लोकांना सांगितले की अजगर हा स्वतःहून मानवावर हल्ला करत नाही. तो माकडे, हरिण आणि रानडुक्कर यांच्यासारख्या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे तो पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. वनविभागाचे RFO विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड आणि रेस्क्यू इन्चार्ज गजानन इंगडे यांच्याशी विचार विनिमय करून पकडलेल्या अजगराला सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले. या घटनेमुळे शिवापूरच्या लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरूकता वाढली आहे. गेल्या 3-4 वर्षापासून प्रशासक राजवटीमुळे निष्क्रिय झालेले माजी नगरसेवक आणि निवडणुकीची तयारी करणारे नवीन इच्छुक उमेदवार आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमात आणि सार्वजनिक आयोजनात त्यांचा सहभाग वाढला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालखी महोत्सव आणि गणेश उत्सवाचा फायदा घेत त्यांनी मतदारांशी पुन्हा संपर्क साधायला सुरुवात केली आहे. या उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र करून आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. गेल्या 3 वर्षात लोकांपासून दुरावलेले माजी नगरसेवक आणि नवीन उमेदवार आता जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पालखी आणि गणेश उत्सवासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या दोन्ही उत्सवांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेण्यासाठी मनसोक्त खर्च केला. ठिकठिकाणी लावलेले मोठे पोस्टर्स या बदलत्या परिस्थितीची साक्ष देत आहेत. शहरातील प्रभाग रचनेत फारसा बदल झालेला नाही, त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या जुन्या प्रभागातच पुन्हा संधी मिळेल अशी आशा आहे. गेल्या निवडणुकी दरम्यान महापालिकेत 20 प्रभाग आणि प्रत्येक प्रभागात 4 सदस्य प्रणाली कायम ठेवण्यात आली आहे. पहिले जिल्हा परिषद निवडणूक आणि नंतर होणाऱ्या महापालिका निवडणूक पाहता उमेदवारांच्या भेटी वाढल्या आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. ईद मिलादुन्नबीच्या शुभ पर्वावर वहादा ते इस्लामी अकोलाने GSC अकोला येथील रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटली, तसेच त्यांच्या नातेवाईकांना जेवण दिले. प्रेषित मुहम्मद साहेब यांनी गरजूंना जेवण देण्यास आणि रुग्णांची काळजी घेण्यास सांगितले आहे. प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवली जात आहे. वादाहा ते इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील वृद्धांसाठी नाश्ता आणि फळांची व्यवस्था करण्यात आली. वृद्धांनी मोठ्या आनंदाने नाश्ता केला. काही औषधेही वाटण्यात आली. सर्वांशी संवाद साधण्यात आला. त्यांना प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणीबद्दल माहिती देण्यात आली आणि सांगितले की प्रेषित मुहम्मद यांना संपूर्ण मानवजातीसाठी कृपाळू आणि दयावान बनवून पाठवण्यात आले आहे. प्रेषित मुहम्मद यांची शिकवण केवळ मुस्लिमांसाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी वरदान आहे. यासोबतच इस्लामची मूलभूत तत्वे जसे की एकेश्वरवाद, प्रेषितवाद आणि परलोक जीवन याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी साश्रू नयनांनी तेथून निरोप घेण्यात आला आणि भविष्यातही वृद्धाश्रमाला पुन्हा भेट देण्याचा संकल्प करण्यात आला. वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन.
हे पैगंबर, हमने तुम्हें सारी मानव जाति के लिए कुर्बा बनाकर भेजा है। वहदत इस्लामी एक धार्मिक और सामाजिक संगठन है जो अलग अलग वर्गों में अलग अलग काम करती है। मिलादुन नबी के अवसर पर ये पूरा महीने पर एक ड्राइव चलाया जा रहा है जिसमें मुख्तलिफ प्रकार के प्रोग्राम लिए जा रहे हैं, चाहे वो प्रवचन हो या फिर दूसरे सोशल एक्टिविटीज़ हो। अभी आज हमने यहाँ जीएमसी में मरीज़ों में फ्रूट्स वितरित किए हैं ताकि लोगों को और हमारे देशवासियों को ये मालूम पड़े कि प्रेषित मोहम्मद साहब ये सारी मानव जाति के लिए कृपा बनाकर भेजे गए। प्रेषित मोहम्मद साहब ये सिर्फ मुसलमानों की प्रेषित नहीं है बल्कि सारी मानव जाति के लिए प्रेषित बनाकर भेजे गए हैं। इसके साथ साथ हमने 2-3 दिन पहले मातोश्री वृद्धा आश्रम का भी विजिट किया है, जहाँ पर हमारे जो माताएं और पिता जैसे लोग हैं उनके साथ जाकर हमने समय बिताया और उनकी बातों को सुना और उनके लिए हमने फलोहार का इंतज़ाम भी किया था। तो इसी प्रकार से हम अलग अलग एक्टिविटीज़ कर रहे हैं। इसके साथ आज मरीज़ों के साथ जो रिश्तेदार आते हैं, जो रिलेटिव्स आते हैं, तो उनके लिए हमने खाने का भी प्रबंध किया था। वहदत इस्लामी एक धार्मिक और सामाजिक संगठन है जो हर टाइप के कार्य करती है, चाहे वो सामाजिक कार्य हो, चाहे वो धार्मिक कार्य हो, या फिर समाज को जो भी प्रकार की आपदा में अगर ज़रूरत पड़ती है तो वहदत इस्लामी आगे बढ़कर वो सारे कार्य करते हैं। ईद ए मिलादुन्नबी निमित्त वाशिम शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। नगीना मशीद चौकातून निघालेली मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने मार्गस्थ झाल्यावर राजनी चौकात नबी साहब मशीद जवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली। हिरवे झेंडे या मिरवणुकीत मुख्य आकर्षक ठरले। इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारी ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। या मिरवणुकीत शहरातील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली। ईद मिलादुन्नबी 5 सप्टेंबर रोजी साजरी केली गेली। मात्र या दरम्यान गणेशोत्सव सुरू असल्यामुळे गणेश विसर्जनानंतर ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला होता। त्यामुळे आज वाशिम शहरात मोठ्या उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। दुर्गेच्या स्वागतासाठी भाविक झालेत सज्ज। नवरात्री पूर्वी देवीच्या मंदिरात तयारी सुरू। गणेश उत्सवात तरुणांच्या रक्तदानातून जीवनदान। 600 रुग्णांच्या मदतीला धावण्याचा अकोलेकरांचा विक्रम। शहर अतिक्रमण मुक्त पण जड वाहनांच्या प्रवेशाचे काय? शहर वाहतूक पोलीस वाहतुकीचे दुर्लक्ष अधोरेखित। पटवी ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीत कैद झाली चोरी। सोन्याचे पेंडल चोरणे तिघींना पडले महागात। डाबकी रोडवरील त्या आरोपीचा शोध केव्हा लागणार? पोलिसांचे पथक शोधात। नागरिकांचा संताप शिगेला। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।